हॅलो स्टुडंट, आज आपण इथे एक न्यू टॉपिक स्टडी करूया जो की आहे फोर्टिफिकेशन ऑफ फूड. सो लेट स्टार्ट द टॉपिक. सो व्हॉट इज द फोर्टिफिकेशन ऑफ फूड? काय आहे फोर्टिफिकेशन ऑफ फूड म्हणजे? फर्स्ट पॉईंट, फोर्टिफिकेशन मीन्स सप्लाय ऑफ नेसेसरी कंटेंट अलॉंग विथ द रेग्युलर फूड. सो काय आहे सप्लाय ऑफ नेसेसरी कंटेंट? काय करून देणे? सप्लाय करून देणे नेसेसरी कंटेंट. कशासोबत? रेग्युलर फूडसोबत आपण नेसेसरी कंटेंट सप्लाय करून देणे. ते म्हणजे काय झालं? फोर्टिफिकेशन ऑफ फूड. देन सेकंड पॉईंट, डेफिशियन्सी ऑफ मायक्रोन्यूट्रियंट आर वन ऑफ द रिझन फॉर न्यूट्रिशन रिलेटेड डिसीज. तर डेफिशियन्सी ऑफ मायक्रोन्यूट्रियंटची जर डेफिशियन्सी झाली तर मायक्रोन्यूट्रियंटमध्ये भरपूर सगळे आहेत, जसं विटामिन्स आहे किंवा मिनरल्स आहे. तर या सगळ्या गोष्टीची डेफिशियन्सी झाली तर हे वन ऑफ द रिझन आहे कशाचं? न्यूट्रिशन रिलेटेड डिसीज कॉज करायचं. ठीक आहे. मायक्रोन्यूट्रियंटमध्ये विटामिन्स आणि मिनरल्स. विटामिन्समध्ये पण कोणते? जसं फॅट सोल्युबल आहे आणि वॉटर सोल्युबल आहे. फॅट सोल्युबलमध्ये विटॅमिन ए, डी, ई, के आणि वॉटर सोल्युबलमध्ये विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. ठीक आहे. आणि मॅक्रोन्यूट्रियंटमध्ये कोणतं येईल? प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. ठीक आहे. देन थर्ड, द बेस्ट वे ऑफ प्रिव्हेंटिंग मायक्रोन्यूट्रियंट इज फोर्टिफिकेशन ऑफ फूड. सो आपल्याला जर न्यूट्रिशन रिलेटेड डिसीज जे काही मायक्रोन्यूट्रियंटमुळे कॉज होऊन राहिले तर त्याचं जर ॲडिशन करून दिलं कशामध्ये? रेग्युलर फूडमध्ये, तर काय होऊ शकते की न्यूट्रिशन डेफिशियन्सी डिसीज कॉज होणार नाही पर्सनला. रेग्युलर फूडसोबत जे मायक्रोन्यूट्रियंट आहे विटामिन्स आणि मिनरल्स हे प्रोव्हाइड होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे काय करून देणे? कोणते नेसेसरी कंटेंट आपण सप्लाय करून राहिलो? मायक्रोन्यूट्रियंट हे रेग्युलर फूडसोबत सप्लाय करून देऊन राहिलो. ठीक आहे. तर मग मायक्रोन्यूट्रियंटमध्ये कोणते कोणते इन्व्हॉल्व होते बा? द मायक्रोन्यूट्रियंट इन्व्हॉल्व इन द फोर्टिफिकेशन आर ॲज फॉलोज. कोणते कोणते आहे? आयरन झालं. ठीक आहे. विटॅमिन ए, आयोडीन, झिंक, फोलेट, विटॅमिन B12, अदर विटॅमिन्स जे काही बी कॉम्प्लेक्सवाले नाही का ते. देन विटॅमिन सी, विटॅमिन डी, कॅल्शियम, सेलिनियम अँड द फ्लुराईड. तर हे सगळे कंटेंट आपण मायक्रोन्यूट्रियंटमध्ये फोर्टिफिकेशन ऑफ फूड रेग्युलर फूडमध्ये आपण काय करून देऊ शकतो? ॲड करून देऊ शकतो. ठीक आहे. देन खाली बघा एक्झाम्पल्स दिलेले आहे कॉमनली फोर्टिफाईड फूड. आता साल्ट म्हणजे जसं मीठ आहे, टाटा नमक वगैरे जे असते ना त्याच्यामध्ये काय ॲड करून देते? आयोडीन प्लस आयरन. ठीक आहे. वीट किंवा मेस त्याच्यामध्ये काय ॲड करून देते? आयरन, फोलिक ॲसिड, बी विटामिन्स. देन फ्लावरमध्ये विटॅमिन ए आणि झिंक. दे कुकिंग ऑइल किंवा फॅटमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन डी. आणि शुगर म्हणजे साखरमध्ये काय ॲड करून दिलं जाते? विटॅमिन ए. ठीक आहे. तर हे सगळं कशा रिलेटेड होतं? फोर्टिफिकेशन ऑफ फूड. ते तुम्हाला तिथे साईन पण दिलेलं आहे. हे साईन पण फोर्टिफिकेशन ऑफ फूड हे साईन ज्या फूडवर दिलेलं आहे ते म्हणजे काय आहे? फोर्टिफाईड केलेलं आहे. ठीक आहे. फोर्टिफिकेशन म्हणजे ॲडिशन ऑफ